नमस्कार, मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण सोशल अँक्झायटीबद्दल बोलणार आहोत. सोशल अँक्झायटी ज्याला आपण मराठीमध्ये समाजामध्ये वावरताना असणारी चिंता असं म्हणू शकतो. ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे विचार असतात, नकारात्मक विचार असतात आणि ते विचार पुन्हा पुन्हा येत असतात. त्याच्यामुळे आपण समाजामध्ये जेव्हा असतो किंवा इतर व्यक्तींसोबत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चिंता निर्माण होते आणि त्या चिंतेमुळे आपल्याला त्याच लोकांसोबत वावरताना खूप मोठा डिस्कम्फर्ट किंवा खूप जास्त मानसिक त्रास होत असतो, ज्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट करता येत नाही. कुठल्या कुठल्या बाबतीत असं होतं, जेव्हा समोरच्या माणसाशी तुम्हाला नव्याने एकदा भेटायचं आहे, काही मीटिंग आहे, काही बोलायचं आहे, तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे सगळ्यांच्या समोर, किंवा चार चौघामध्ये तुम्हाला उठबस करायची आहे, एखादा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये लोकांशी तुम्हाला काही बोलायचं आहे. तर कुठल्याही जेव्हा आपण आपण सोडून इतरांशी, स्पेशली जेव्हा नवीन माणसं आहेत, अनोळखी माणसं आहेत, त्यांच्या सोबत तुमचे जे इंटरॅक्शन्स आहेत, तुमचे जे परस्पर संबंध आहेत, त्यामध्ये तुम्हाला अडचणी येतात किंवा तिथे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती डिस्कम्फर्ट येतो आणि तुम्हाला ओशाळलेपणाची भावना येते. आणि जे काही काम आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे त्या माणसांसोबत, ते तुम्हाला करताना खूप जास्त प्रमाणामध्ये अडचणी येतात. आता हे जे आहे, हे लाजाळूपणा जो आहे तो लहान मुलांमध्ये बऱ्याचदा असतो आणि नंतर जशी मुलं मोठी मोठी होत जातात तसं तसं मोठं झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांमध्ये तो लाजाळूपणा असतो आणि इंट्रोवर्ट स्वभाव त्यांचा असतो. पण हा मुद्दा आत्ता नाही आहे. आपण जे सोशल अँक्झायटी बोलतो आहोत हे ह्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणजेच काय की लाजाळूपणा किंवा ज्याला आपण बुजरेपणा म्हणतो, तो एक व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला. पण सोशल अँक्झायटी म्हणजे हा एक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती चिंता भेडसावते आणि त्या चिंतेचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होतो. तुमची जी काही रोजची कामं असतील, शाळा कॉलेजला जाणं असेल किंवा तुमचे नातेसंबंध आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचणी येतात. म्हणजे एखादं प्रेझेंटेशन जर द्यायचं झालं, ते प्रेझेंटेशन 2 दिवसानंतर आहे, तर त्याची चिंता 2 दिवस आधीपासनं किंवा त्याच्या आधी 1 आठवडाभरापासून सुरुवात होते, की मी ते प्रेझेंटेशन कसं देणार, लोक मला काय म्हणतील, ते लोकांना आवडेल की नाही, किंवा लोकं माझ्यावरती हसतील का, किंवा सगळ्यांच्या समोर मी मूर्ख तर ठरवला जाणार नाही ना. अशा प्रकारचे विचार यायला लागतात. नवीन कोणाला तरी भेटायचं असेल तर त्या त्या तो माणूस किंवा जे समोरचा जे कोणी आहे तो मला ॲक्सेप्ट करेल की नाही, मला त्यांच्यामध्ये तो सामावून घेईल की नाही, ही अशा प्रकारची चिंता, किंवा तो माझ्याबद्दल काय विचार करेल, त्याच्यासमोर मला बोलता येईल की नाही येणार, असे बरेच विचार त्याच्यामध्ये येत असतात. पण प्रामुख्याने आपण बघितलं की लोकांना माझ्याबद्दल काय वाटेल किंवा लोक माझ्याबद्दल काहीतरी नकारात्मक भावना मनामध्ये ठेवतील आणि माझ्याशी तसंच वागतील किंवा मला एकटं पाडतील किंवा माझ्यावरती हसतील आणि त्यांच्यासमोर माझी जी पर्सनॅलिटी आहे ती खूप नकारात्मक दिसली जाईल. हा एक विचार खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती असतो, नकारात्मक विचार, आणि त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. म्हणून मग लोक काम टाळायला लागतात. मग जर तुम्हाला मीटिंग असेल तर तुम्ही मीटिंग पोस्टपोन करत राहता, किंवा एखादं प्रेझेंटेशन असेल तर ते देण्याचं तुम्ही टाळता. कोणाला तरी भेटायचं आहे, बोलायचं आहे, तर ते बोलणं तुम्ही आजचं उद्यावरती ढकलत राहता. आणि इतकंच नाही तर काही लोक टाळत नाहीत, एनीहाऊ ते करावं तर लागतंच, काम आहे म्हटल्यावरती ते करावं लागतंच. पण मग ते करत असताना इतकी जास्त चिंता मोठ्या प्रमाणामधून त्यांना आतून मनातून येत असते आणि ती चिंता ते सफर करत असतात, त्याच्यातून ते जात असतात आणि ते भीत भीत घाबरत घाबरत त्या गोष्टी करत राहतात, ज्याचा त्यांना खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती त्रास होत राहतो. तर आता ह्या सगळ्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. बाहेर पडण्यासाठी आपण जे सायकोथेरपी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपण आपल्या विचारांवरती काम करतो. विचारांवरती काम करण्यासाठी आपल्याला आधी ते विचार ओळखणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं की तुम्हाला एखादं काम करायचं आहे, एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, कोणाशी तरी बोलायचं आहे, आणि त्याच्या आधीपासनं, त्याच्या 1 दिवस आधी, 2 दिवस आधी किंवा आठवडाभर आधीसुद्धा जर ते विचार सुरू झालेले असतील तर ते ओळखले पाहिजेत. त्या वेळेला आपण ते लिहिले पाहिजेत की मी नक्की स्वतःला असा काय मेसेज देतोय किंवा देते ज्याच्यामुळे मला ती चिंता भेडसावते. जसं मी मगाशी तुम्हाला वेगवेगळे विचार सांगितले, नकारात्मक विचार, की लोकांना माझ्याबद्दल काय वाटत असेल. हे सगळे विचार आपल्याला मनामध्ये येत असतात आणि ते आपल्याला ओळखायचे आहेत. ही आपल्या उपचारांची अगदी प्राथमिक पहिली पायरी आहे. आता ते ओळखल्यानंतर आपल्याला त्याला प्रॅक्टिकल आणि लॉजिकल विचारांमध्ये बदलायचं आहे.
म्हणजे स्वतःला आपल्याला काय सांगायचं आहे, की लोकं काय म्हणतात हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे, जो तो आपल्या आपल्या विचारांप्रमाणे ठरवत असतो, की त्याला दुसऱ्या माणसाबद्दल काय वाटतं. तर ह्या गोष्टी कोणाच्याच कंट्रोलमध्ये नसतात, की लोक लोक माझ्याबद्दल काय विचार करतायत, हा कोणाच्याच कंट्रोलमधला भाग नाही आहे. मग माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे, मी काय बोलायचं, मी कसं वागायचं किंवा माझा स्वतःवर असणारा विश्वास. तर माझा फोकस, माझं लक्ष मला माझ्या कंट्रोलमधल्या असणाऱ्या गोष्टींवर ठेवायचं आहे, ना की ज्या गोष्टी मला माहितीच नाही आहेत, मला कंट्रोलमध्ये नाही आहेत माझ्या, की लोकांनी कसं वागावं, माझ्याशी कसं वागावं, माझ्याबद्दल त्यांनी काय विचार करावेत, हे मी नाही ठरवू शकत. इनफॅक्ट कोणीच नाही ठरवू शकत. त्याच्यामुळे मला रिस्पॉन्स कसा द्यायचा आहे, हा माझा चॉईस आहे. दुसरी गोष्ट, कोणी कोणाचं मन वाचू शकत नाही. म्हणजे जर मला असं वाटतंय की लोक माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलतील किंवा लोक टीका करतील किंवा लोकांना माझं बोलणं आवडणार नाही, तर हे कोणी सांगितलं, हे मीच ठरवलं. म्हणजे माझ्या मनामध्ये आलेला हा विचार आहे, हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे प्रत्येक वेळेला, की हे जे काही माझा विचार आहे, हा फक्त माझा विचार आहे, ही माझी कल्पना आहे आणि ही कल्पना पुन्हा पुन्हा आपल्या मनात येते, म्हणून आपली चिंता वाढते. तर त्या कल्पनेवर विश्वास ठेवणं आपण सोडून देतो आहोत, हे आपण स्वतःला सांगणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि वस्तुस्थिती, रिॲलिटी, प्रत्यक्ष काय आहे परिस्थिती, ह्याच्यावर आपलं लक्ष आपल्याला द्यायचं आहे. तर जेव्हा जेव्हा असे विचार येतात, तेव्हा तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या सकारात्मक गोष्टी किंवा आपण त्याला लॉजिकल गोष्टी म्हणतो, त्या स्वतःला पुन्हा पुन्हा सांगायच्या आहेत. दीर्घश्वसन दिवसातून किमान 2 ते 3 वेळा अशा व्यक्तींनी करायचं आहे ज्यांना हा त्रास होतोय, आणि 15-15 मिनिटं ते करायचं आहे. प्रत्येक वेळी करताना आपल्याला हे चांगले विचार मनामध्ये दीर्घश्वसन करताना ते रुजवायचे आहेत, जेणेकरून तुमचं मन शांतपणाने त्याचा स्वीकार करेल, चांगल्या सकारात्मक सूचनांचा. तर हे आपल्याला जास्तीत जास्त करायचं आहे. आणि तेव्हा तर हे जास्त करायचं आहे जेव्हा तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, कोणाला तरी भेटायचं आहे, काहीतरी काम करायचं आहे आणि तुम्हाला अँक्झायटी सुरू होते आहे. तर तेव्हापासनं तर ह्या गोष्टी जास्तीत जास्त अंमलात आणायच्या आहेत, दिवसभरामध्ये 3दा-4दा. त्याच्या जोडीला वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक्स, ज्याच्यामध्ये तुम्ही दीर्घ ओम करणं, मन शांत करणारं म्युझिक ऐकणं किंवा आत्ता प्रेझेंटमध्ये काय चाललेलं आहे ह्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष ठेवणं, अशा पद्धतीच्या गोष्टी करता येतात, ज्याच्यामुळे चिंता कमी व्हायला मदत होते. तर हे मी तुम्हाला थोडक्यात ह्या गोष्टी आत्ता एक्सप्लेन केल्या. ह्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी असतात. पण प्राथमिक पातळीवरती म्हणजे उपचारांकडे जाण्याच्या आधी तुम्हाला या तुमच्या लेवलवरती करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याचा तुम्ही नक्की वापर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना मदत मिळेल यासाठी शेअर करत राहा. धन्यवाद.